सिंधुदुर्ग से बड़ी खबर सामने आ रही है। सांसद अरविंद सावंत ने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि महाराष्ट्र जाति पाति में बंट रहा है, यह राज्य का दुर्भाग्य है। उन्होंने कहा कि बाला साहेब ठाकरे हमेशा कहते थे कि अगर मराठी एकजुट होगा तभी उसे न्याय मिलेगा, लेकिन भाजपा ने राजनीति के लिए मराठी समाज को तोड़ दिया। अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्र जातीपातीत दुभंगला जातोय। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असं होतं, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच दलित दलितेतर, घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो तर आणि तरच तुला न्याय मिळेल। तो मराठी माणूस भारतीय जनता पार्टीने राजकारणासाठी दुभंगून टाकलाय। नुसता दुभंगलेला नाही, दु हा शब्द फक्त दोन होतं, तो इतका त्याचं विभंजन केलं की विचारू नका। आणि आता रोज एक नवीन जात आणि त्याच्यातली वाद हे जे सातत्यानं माध्यमांना नजरेस येत आहेत ते पाहिल्यानंतर मन विदीर्ण होतं, कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र। पण माननीय आमच्या भास्करराव जाधवांनी सांगितलेलं आहे, पण त्याच्या पलीकडचा मुद्दा आहे त्या देवाभाऊच्या जाहिरातीचा प्रकाशक कोण? वर्तमानपत्रातल्या जाहिराती आल्या, तुम्ही दिल्या, तुम्ही घेतल्या, तुम्ही जाहीर करा ना कोणी जाहिरात दिली म्हणून। वर्तमानपत्रातल्या जाहिरातीचा प्रकाशक माहिती नाही, सगळ्या होर्डिंगचं कोणी लावलं माहिती नाही, दूरदर्शनवर सगळ्या चित्रवाणीवर दाखवलं जातं तिथलं माहिती नाही, हा पैसा आला कुठून? म्हणून ते शेवटचं वाक्य आहे ना, भ्रष्टाचार, तो ह्या ज्या होर्डिंग्स आहेत ना त्या पण भ्रष्टाचाराच्या मूळ आहेत, एवढं लक्षात ठेवा।